नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाच्या झिरोवर या विशेष कार्यक्रमात मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या महिन्याभरापासून आपण ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होतो तो मान्सून अखेर आज आपल्या राज्यात सक्रिय झाला. मुंबईसह राज्यातील अनेक शहरांची सकाळ पावसाच्या सरींनी झाली. पुढच्या काही दिवसात मान्सूनचा करिश्मा असाच कायम राहिला तर राज्यासमोर उभं ठाकलेलं पाणी संकट नक्कीच दूर होईल. त्यामुळे आज सुरू झालेल्या पावसाची संततधार राज्यात पुढचे 3 महिने कायम राहील ही अपेक्षा करून आपण वळूयात आजच्या मुख्य विषयाकडे. मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 लोकसभा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत काल अधिकृतरित्या प्रवेश केला आणि त्यानंतर या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटू लागलेत. या खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करताना आपल्या बंडखोरीसाठी दिलेल्या विविध कारणांमध्ये एका समान कारणाचा समावेश होता आणि ते कारण म्हणजे केंद्राकडून मिळणाऱ्या खासदार निधीची कमतरता. आम्हाला आमच्या मतदारसंघासाठी पुरेसा निधीच मिळत नाही, त्यामुळे मतदारसंघातल्या विकास कामात अडथळा निर्माण होतोय. लोकांनी इतक्या अपेक्षेनं आम्हाला निवडून दिलेलं असतं, पण निधीअभावी आमच्याकडून त्यांची कामं ही पूर्ण होत नाहीत. यामुळे आम्ही ठाकरे गट सोडत आहोत अशी भूमिका या बंडखोर खासदारांनी घेतली होती. आणि त्यानंतर आता या बंडखोर लोकसभा खासदारांना गेल्या 2 वर्षांमध्ये मिळालेल्या निधीची आणि त्यांनी त्यामधून केलेल्या तुटपुंजा खर्चाची धक्कादायक आकडेवारी ही हाती येते. ठाकरेंची बंडखोरी करून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेल्या 6 खासदारांना गेल्या 2 वर्षांमध्ये मिळालेला निधी आणि त्यांनी केलेल्या खर्चाची आकडेवारी आपण या आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया ऐकून या मुद्द्याचं विश्लेषणही आपण करणार आहोत. याशिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आशा भोसले यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर मांडलेल्या शोक प्रस्तावावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेली टीका, शिवसेना नेते किरण पावसकर यांनी आपल्या वादग्रस्त विधानावर केलेली सारवासारव आणि राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाचाही आपण आढावा घेणार आहोत. पण त्याआधी ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेत सामील झालेल्या 6 लोकसभा खासदारांनी आपल्या बंडाची कारणं सांगताना नेमकं काय म्हटलं आपण ते पाहूया. की आम्हाला डीपीटीसीचा सुद्धा निधी मिळत नव्हता आणि डायरेक्ट पालकमंत्री असंच बोलत होते की विरोधकांना आम्ही निधी देणार नाही. गावात कोणत्याही खेड्यात गेलो की निधीची आवश्यकता मागतात, लोक नाराज होतात. बरेच लोक पक्ष सोडून सुद्धा लोक त्या ठिकाणी चाललेले होते. अशी एकंदरीत परिस्थिती होती. हल्ली एवढी कटुता झाली आहे की जो सत्ताधारी पक्षाचा असला तरच त्याला प्राधान्य द्यायचं, विरोधकाला द्यायचंच नाही. ही जी नीती मध्यंतरी सरकारनं अवलंबली त्याच्यामुळं आमच्या कार्यकर्त्याचं मनोबल निश्चित कमी झालं होतं. $25 कोटी खासदार निधीला जर 2475 बूथनं भागलं तर एका बूथला 1 लाख वर काहीतरी 2000-3000 रुपये मिळतील. 1 लाख रुपयात काम होणारं सांगा मला, तुम्ही समजून सांगा की 1 लाख रुपयात अमुक काम होतंय. मंडळी, तुम्हीच ऐकलत. या 6 लोकसभा खासदारांनी आपल्या बंडाची नेमकी किंबहुना एक कारण जे समान दिले ते कारण तुम्ही ऐकलत. आणि त्याच मुद्द्यावर आम्ही आजच्या 0 आवरसाठी एबीपी माझाच्या प्रेक्षकांना सोशल मीडियावर विचारलेला पहिला प्रश्न काय होता तो आपण पाहूयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न होता, आम्ही निधीसाठी पक्षांतर केलं, उद्धव ठाकरेंच्या फुटीर खासदारांचं कारण पटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय या प्रश्नावर अर्थातच आम्ही आपल्याला दिलेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांना गेल्या 2 वर्षांमध्ये मिळालेला निधी आणि त्या निधीचा त्यांनी केलेला विनियोग या मुद्द्यावर खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया. एका खासदाराचा तर 16 कोटी निधी शिल्लक आहे. एकानं शिर्डीमध्ये फक्त 5-25 लाखच खर्च केले. आता या नवीन पक्षात गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार. 200 कोटीची कामं मिळणार निधी म्हणून 300 कोटी आणि त्यातले 25% जे आहेत थेट हे तुमच्या घरात जाणार.
यासाठी हा त्यांचा मानसन्मान. ठेकेदारीतले कमिशन आणि किकबॅक मिळणं हा त्यांचा मानसन्मान. ह्या 6 विकाऊ लोकांनी स्वतःचा निधीचा जो काही खर्च करायचा असतो किंवा मागणी पण करायची असते, फंड रिझर्व्ह करायला लागतो, हा फंड रिझर्व्ह पण केला नव्हता. म्हणजे निधी मिळाले, कोणाला 14 कोटी पण खर्च झालाय 25 लाख, कोणाला मिळाले 18 कोटी पण झालाय 1.5 कोटी खर्च. हे सगळे खोटारडेपणा त्यांचा हा आपल्या मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आलेला आहे. तो निधी जो मागत होते तो वैयक्तिक निधी मागत होते, पक्षासाठी किंवा जनतेसाठी मागत नव्हते. मंडळी, निधी 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 हे सगळं ऐकून तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, काय असतं हे प्रकरण, तर ऐकूया. खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराला वर्षाला काही विशिष्ट कोटी रुपयांचा निधी मिळतो. हा निधी प्रामुख्यानं रस्ते, सार्वजनिक आरोग्य, पिण्याचं पाणी, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या कामांसाठी खर्च करण्यात येतो. ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 लोकसभा खासदारांनाही गेल्या 2-2.5 वर्षात विशिष्ट रकमेचा एक निधी मिळाला होता. पण आपल्या बंडामागे विरोधी पक्षातल्या खासदारांना केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या निधीची कमतरता हे एक कारण असल्याचं या 6ही खासदारांनी सांगितलं. आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांना गेल्या 2-2.5 वर्षात मिळालेल्या निधीची आणि त्यांनी मतदारसंघांमधल्या कामासाठी खर्च केलेल्या विनियोगाची सगळी माहिती ही समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 बंडखोर खासदारांना आत्तापर्यंत नेमका किती विकास निधी मिळाला, त्या विकास निधीचा त्यांनी कसा वापर केला आणि त्या विकास निधीतून आत्तापर्यंत किती काम झालंय, ही सारी आकडेवारी आपल्याला पाहायची. आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. बंडखोर खासदार निधी खर्चात नापास. मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई, अर्थातच खासदार तिथले संजय दिना पाटील. त्यांना मंजूर झालेला निधी 14.70 कोटी रुपये. कामांना मंजुरी मिळाली त्यापैकी 4.86 कोटी. कामं सुरू झाली फक्त 16 लाख रुपयांची. म्हणजे निधीचा वापर आहे 1.1% आणि निधी पडून राहिला 14.5 कोटी म्हणजे 14.5 कोटी. परभणी मतदारसंघ, खासदार संजय जाधव या बंडखोर खासदारांचे नेते. मंजूर निधी 14.7 कोटी. कामांना मंजुरी मिळाली 2.31 कोटीची. कामं सुरू 2.8 कोटीची. निधीचा वापर 25.60%. निधी पडून राहिला 10.9 कोटी रुपये. खासदार ओमराजे निंबाळकर. मंजूर निधी 18.48 कोटी. कामांना मंजुरी 10.52 कोटी. कामं सुरू झाली 2.08 कोटीची. निधीचा वापर 10.60% फक्त आणि पडून राहिलेला निधी 16.49 लाख. खासदार नागेश पाटील आष्टीकर. मंजूर निधी 19.3 कोटी. कामांना मंजुरी 5.06 कोटी. कामं सुरू 5.26 कोटीची. निधीचा वापर 26.26%. निधी पडून राहिलाय 14 कोटींचा. खासदार भाऊसाहेब वाकचौरे. शिर्डी मतदारसंघ. मंजूर निधी 14.7 कोटी. कामांना मंजुरी 5.69 कोटी रुपये. कामं सुरू झाली आहेत 1.39 कोटीची. निधीचा वापर 4.9% आणि निधी पडून राहिलाय 13.98 लाखांचा. संजय देशमुख. मंजूर निधी 18.6 कोटी. कामांना मंजुरी 7.1 कोटी. कामं सुरू झालीत 1.59 कोटीची. निधीचा वापर फक्त 7.6%. निधी पडून राहिलाय 17.14 लाख रुपयांचा. मतदारसंघ यवतमाळ. आणि या सर्व संदर्भात उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली. पाहूयात ते काय म्हणतात. भागातल्या विकास कामांसाठी आजच आम्ही काही विभागांचा निधी जो आहे तो निधी त्यांचे प्रस्ताव आणायला सांगितले. काही निधी जो आहे त्यांना तात्काळ देण्याच्या सूचना देखील मी दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे आता जो विकास निधी, मतदारसंघाचा विकास हा त्यांचा अजेंडा होता आणि त्याला आम्ही सुरुवातही केलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने एनडीएची ताकद जी आहे, आता एनडीएची ताकद वाढलेली आहे. म्हणजे आजच्या या 0 अवरच्या निमित्तानं एबीपी माझानं सोशल मीडियावर विचारलेल्या पहिल्या प्रश्नावर आमच्या प्रेक्षकांमध्ये कशी प्रतिक्रिया उमटली तेही आपण पाहूया मीडिया सेंटरला जाऊन. आपण पाहतोय आपापल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया. तेजस सुरवसे हे एक्सवर म्हणतायत, सत्तेत असल्यावर निधी मिळतो, कामं होतात. उद्धव ठाकरेंनी नैसर्गिक युती तोडून जी चूक केली, बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा सोडून
दुसरीकडे गेले ते कोणत्याच आमदार खासदारांना पटलेलं नाही, म्हणूनच त्यांची ही अवस्था झाली. अमित जाधव एक्सवरच म्हणतायत संजय दिना पाटील यांना निधी मिळाला होता, 14.7 कोटी, खर्च केले फक्त 15 लाख, केलेली कामं शून्य, सर्वात बिनकामाचे खासदार, स्वार्थापोटी शिंदे गटात गेले असं म्हणतायत. मयूर बाकलीवाल एक्सवर म्हणतात खासदारांनी पक्षांतर का केलं, यापेक्षा एवढे खासदार पक्ष सोडून जाण्याची वेळ का आली, याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी करायला हवं. मयूर बाकलीवाल एक्सवर म्हणतात. एक्सवरच दीपक मानसिंगे म्हणतात सगळ्यात पक्षांचे सभासद हे पक्षाच्या भूमिकेसाठी आणि तत्वांसाठी नव्हे तर काहीही करून सत्तेत प्रवेश करणं आणि पैसा कमावण्यासाठी राजकारण करतात, हे सत्य आहे. दीपक मानसिंगे एक्सवर. एक्सवरच गोविंद परब म्हणतात सरकारमध्ये सहभागी होऊन आपल्या मतदारसंघातील 4 कामं होत असतील तर ती कुणाला नको आहेत. सत्तेची चावी फिरून विकासासाठी निधी मिळत असेल तर ती एक सकारात्मक आणि चांगली संधी आहे. गोविंद परब एक्सवर. यूट्यूबवर शौनक भिडे काय म्हणतात, जर निधीसाठी पक्षांतर केलं हे कारण खरं असेल तर याचा अर्थ विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निधी मिळत नाही हे स्पष्ट होतं. सत्ताधारी पक्ष करत असलेली गळचेपी आणि हुकुमशाही उघड होते. यूट्यूबवरच विशाल सोनटक्के म्हणतायत ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत स्वतःच्या फायद्यासाठी गेले. यूट्यूबवरच प्रसाद माने म्हणतायत निधीसाठी पक्षांतर केलं हे कारण पटण्यासारखं नाही, ही पूर्वनियोजित राजकीय खेळी आहे, त्यांनी जनतेचा विश्वासघात केलाय. फेसबुकवर उदय निंबाळकर म्हणतायत निधीसाठी रडगाणं म्हणजे लोकांसाठी कळकळ नाही तर टक्क्यांसाठी कळकळ असते. फेसबुकवरच गणेश पाटील म्हणतायत कुणी काहीही म्हटलं तरी स्वार्थासाठीच अशी पक्षांतरं घडतात. इंस्टाग्रामवर नंदकिशोर म्हणतायत अगदी बरोबर आहे. इंस्टाग्रामवरच महेश वाघ म्हणतायत यांना स्वतःला निधी हवा होता. इंस्टाग्रामवरच सचिन जाधव म्हणतात स्वतःच्या निधीसाठी तुम्ही गेलात, उगाच लोकांची दिशाभूल करू नये. आणि मंडळी या सगळ्या संदर्भात आपल्याला आज चर्चा करायची आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत असणार आहेत शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे. मला अर्थातच आत्ता सध्या आपल्यासोबत फक्त सुषमा अंधारे आहेत, त्यांच्यापासूनच सुरुवात करायची आहे. सुषमाजी, आपण कसं बघता या सगळ्या घडामोडींकडे, कारण बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा 4 वर्षानंतर पुन्हा एकदा बंड घडलंय, पण त्या बंडात देखील कारणं तीच दिली जात आहेत आणि त्यातलं निधीचं कारण हे प्रत्येक खासदारानं अगदी आवर्जून सांगितलं. वेळच्या बंडाची कारणं देताना फार विचारधारा वगैरे सांगितलं जात होतं. अर्थात ते विचारधारेचेही लोक नाहीत हे नंतरच्या काळात स्पष्ट झालेलं आहे. आता या वेळेला कारण देताना त्यांनी निधीचं कारण दिलं, परंतु आभार मानले पाहिजेत सगळ्याच माध्यमांचे की यांचे मुखवटे उतरणारी जे खरीखुरी वास्तवातली आकडेवारी आहे निधीच्या संबंधाने, ती आकडेवारी आपण सगळ्यांनी समोर आणलेली आहे. असलेला निधी ज्या लोकांनी वापरलेला नाही, मग त्यांना एक नवा निधी का हवा आहे आणि कशासाठी हवा आहे, तर हा निधी वगैरे हे सगळं कारण नंतरचं आहे. मुळात हे सगळेच लोक मलाईचे धनी आहेत हे आता एव्हाना लक्षात आले आणि प्रत्येकाची डील वेगळी आहे. मग कोणाची डील पैशाची असेल, कोणाची मंत्रिपदाची असेल, कोणाची कुठल्या तरी कोर्ट खटल्याची असेल किंवा अजून काही असेल. ज्याने त्याने आपापला स्वार्थ साधलेला आहे. संजय दिनासारख्या बदमाश माणसाबद्दल तर बोलल तेवढं कमी आहे. पण हे सगळं जर एकूण जर बघितलं तर अजून एक गोष्ट की आम्ही विकासासाठी चाललोय, हे खरंच विकासासाठी चाललेले लोक असतील का? कारण जर हे विकासासाठी गेलेले लोक असतील तर मग आतापर्यंत म्हणजे याच्या आधी जेवढ्या लोकांनी त्यांच्याकडे प्रवेश केलेला आहे
आणि आम्ही विकासासाठी जातो असं म्हणतायत, किंवा जे आधीच त्यांच्याकडे आहेत त्यांनी असे काय दिवे लावलेले आहेत बरं? संभाजीनगरचा जर विचार केला तर संभाजीनगरचं पालकमंत्रीपद ज्या शिरसाटकडे आहे, त्या शिरसाटने संभाजीनगर मधले साधे पथदिवे तरी नीट केलेले आहेत का? किंवा त्यांच्याकडे जे असणारं खातं आहे समाज कल्याणचं, त्या खात्याअंतर्गत असणाऱ्या वसतिगृहांना तरी नीटचं काही काम केलेलं आहे का? त्या खात्याअंतर्गत येणारा सारथी, बार्टी, महाज्योतीचा तरी निधी त्या पोरांना त्यांच्या त्यांच्या स्कॉलरशिप आणि फेलोशिप दिलेले आहेत का? तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर नाही असं येतं. आणि मग सरतेशेवटी आपल्या असं लक्षात येतं की ही माणसं ही निधीसाठी अजिबातच गेलेली नाहीत, तर ही सगळी माणसं ही फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेली माणसं आहेत, जी माणसं सत्तेशिवाय राहूच शकत नाहीत. सत्तेशिवाय ज्यांची हाच तुमचा मुद्दा घेऊन मला राजू वाघमारेंकडे जायचं आहे. राजूजी, सुषमा अंधारेंनी दिलेल्या पहिल्याच प्रश्नावरचं उत्तर तुम्ही ऐकलंय. काय आहे नेमकं? सांगितलं जातं आम्ही निधीसाठी विरोधी पक्ष सोडून सत्ताधाऱ्यांकडे जातोय, पण प्रत्यक्षात निधी मिळालेला असतो, त्याचा विनियोग मात्र योग्य झालेला नसतो. कसं आहे माहितीये का की आपल्याला राजकारणात आपण येतो तर आपल्याला त्याचं ज्ञान असावं लागतं, राजकारणाचा अभ्यास असावा लागतो, आणि तो जर अभ्यास नसेल तर मग अशा प्रकारच्या गोष्टी लोक बोलतात माध्यमांवर. तर आता कसं आहे ते तुम्हाला मी पटवून देतो की निधी जो असतो हा निधी प्रत्येक वर्षाचा जो निधी असतो हा निधी 5 कोटी, आता 5 वर्षाचा 25 कोटी रुपयाचा निधी असतो. आता या निधीमध्ये जी कामं तुम्ही करू शकता ती खासदाराच्या मतदारसंघामध्ये जर तुम्ही त्याची व्याप्ती बघितली तर फार कमी कामं या निधीमध्ये आपण करू शकतो. कारण खासदाराच्या मतदारसंघात जवळजवळ 1000 बूथ असतात, 2.25 ते 2,500 बूथ. एक बूथ म्हणजे जवळजवळ 1000 ते 1200 मतं. आता हे जे 2,500 बूथ आहेत याला जर तुम्ही 25 कोटींनी जसं तर एका बूथला 1 लाख रुपये येतात. आता 1 लाख रुपयामध्ये तुम्ही एका बूथ मध्ये काही कामं नाही करू शकत. त्यांचं मत खासदारांचं असं आहे, आणि ज्याला राजकारण कळतं, ज्याला अज्ञान नाही आहे, त्या माणसाचं त्याचं गणित असं असतं की ज्यावेळी तुम्ही निधीसाठी जाता याचा अर्थ काय की जो तुम्हाला निधी मिळतो तो तर आहेच, पण अर्बन डेव्हलपमेंट खातं आहे, समाज कल्याण खातं आहे, PWD खातं आहे, रस्ते बांधणी आहे, जल व्यवस्थापन खातं आहे. या सगळ्या खात्यांच्या ज्या योजना असतात त्या योजना ज्यावेळी तुम्ही तुमच्या मतदारसंघात राबवता म्हणजे काय करता की त्या योजना तुमच्या मतदारसंघात आणता, त्याचा निधी तुम्ही तिकडे आणता, त्या खात्याचा निधी त्या मतदारसंघात वळवला जातो, आणि मग तो जास्तीचा निधी ज्यावेळी येतो तेव्हा तुमच्या मतदारसंघामध्ये मोठमोठी कामं केली जातात. आता ह्याला म्हणतात निधी. आता जर कोण अज्ञान करून ज्यांना बोलतात ना अर्ध्या हळकुंडात पिवळे, ते जर बोलत असतील की अहो यांनी किती टक्के वापरला, किती टक्के नाही वापरला, अहो तो 25 कोटी जरी तुम्ही पकडले तरी ते 5 वर्षाचे आहेत, आणि या 5 वर्षाच्या निधीवर तुम्ही खासदारकीच्या मतदारसंघात तेवढी कामं होत नाहीत. बरं, हा तुमचा मुद्दा आहे. सुषमाजी, हा मुद्दा पटतोय तुम्हाला? राजू वाघमारे सांगतायत तो. नाही, मला याच्यातनं 2 मुद्दे ध्वनित होतात. एक की निधी मिळत नसताना सुद्धा जे थांबतात त्यांना राजकारण कळत नाही. आता जर निधी नसताना सुद्धा जे थांबतात त्यांना राजकारण कळत नाही, तर अनेक वर्ष भाजपा सत्तेत नव्हती तरीही भाजपाचे लोक कुठेही गेले नाही, याचा अर्थ मग भाजपाच्या लोकांना राजकारण कळत नाही. किंवा आता जी गैर भाजपा शासित राज्य आहेत, मग ते तमिळनाडू सारखं असेल, केरळ सारखं असेल, या राज्यांमध्ये जिथे भाजपची सत्ता नाहीये आणि कदाचित तिथे निधी असेल नसेल, तर याचा अर्थ त्या लोकांना एकतर राजकारण कळत नाही किंवा ती माणसं विरोधी बाकावर आहेत, मात्र तिथली जी काँग्रेसची किंवा इतर पक्षांची सरकार आहेत ती भाजपच्या म्हणजे विरोधी बाकावरच्या लोकांना सुद्धा खूप भरभरून निधी देतात, पण तसा भरभरून निधी भाजपकडून मात्र इतर लोकांना मिळत नाही. कदाचित महाराष्ट्रात सत्तेमध्ये गेल्यावरच तो निधी आम्ही देऊ,
आणि आम्ही विरोधात गेल्यावर निधी देणार नाही, असा दुसरा एक अर्थ यातनं ध्वनित होतो. या दोन्हीपैकी कुठलाही अर्थ काढला, या दोन्हीपैकी कुठलाही अर्थ काढला तरी हेच स्पष्ट होतं की या सगळ्या लोकांनी, ज्या जनतेने एका वेगळ्या विचारधारेवर मतदान केलेलं आहे, एका वेगळ्या चेहऱ्याला बघून मतदान केलेलं आहे, त्या सगळ्याच लोकांची फसवणूक केली आहे. आणि असं करणाऱ्या लोकांना एक धडा शिकवायचा असेल तर निश्चितपणे आपल्या देशात जी अनेक कायदे पास होतात त्यात आता खरंच गरज पडते की राईट टू रिकॉल सारख्या कायद्याची, की राईट टू रिकॉल असला पाहिजे. ज्या लोकांनी या लोकांना निवडून दिलेला आहे त्या लोकांना रिकॉल करण्याचा अधिकार असला पाहिजे की आम्ही तुम्हाला अमुक एक चेहरा आणि अमुक एक नाव बघून निवडून दिलं होतं, आम्ही तुम्हाला याच्यासाठी निवडून दिलेलं नाही, आम्ही तुम्हाला परत बोलावत आहोत. हा राईट टू रिकॉलचा अधिकार असला पाहिजे. बाकी निधीच्या संबंधाने काय म्हणता येईल त्याला, माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. नक्कीच, पण परंतु तुमचा वादे जे आहे ते हाच फक्त मुद्दा घेऊन मी पुढे राजू वाघमारेंकडे जातो. राजूजी, तुमचा एक स्वतःचा मुद्दा होता स्वतंत्र, पण राईट टू रिकॉल ज्या खासदारांनी पक्ष बदलून दुसरीकडे गेलेत, एका पक्षाच्या नावावर, एका चिन्हावर, एका चेहऱ्यावर निवडून आलेले जर खासदार असा प्रकार करत असतील तर त्यांना पुन्हा बोलवण्याचा अधिकार हा मतदारांना द्यायला हवा, असं सुषमाजी म्हणतायत. नाही, मला असं वाटतं की राईट टू रिकॉल आपल्या लोकशाहीमध्ये त्या पद्धतीने तेवढा राबवता येणार नाही. कारण खासदारांना, आमदारांना, ते इतर पक्षाचे पण असतात, यांना वेगवेगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. त्यांच्या पक्ष नेतृत्वाच्या काही वेगवेगळ्या ताली असतात. उद्या पक्ष नेतृत्व, आता इकडचं उभाटाचं उदाहरण घ्यायचं झालं तर उभाटाचं हे खासदारांच्या मनात भीती होती की कुठेतरी उभाटाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतील, आणि ती एक भीती त्यांनी त्यावेळी पण बोलून दाखवली होती. निधीचं तर होतं, पण कुठेतरी काँग्रेसमध्ये विलीन करण्याची भीती या खासदारांना होती. आणि त्याचं उत्तर जर तुम्ही बघाल तर उद्धव ठाकरेंनी स्वतः त्या वर्धापन दिनी सांगितलं की बाबा मी राजीनामा देतो, म्हणजे खडा टाकून बघायचं की काय होतं ते. उद्या जर या खासदार जर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर आणि निष्ठा असणारे हे खासदार आहेत आणि ती निष्ठा जर राजूजी, आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर सुषमाजी तुमच्याकडे उत्तर आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. नाही, याच्यावरती मला वाटते त्याच दिवशी पक्षप्रमुखांकडून सुद्धा उत्तर मिळाले. 30 वर्ष ज्या भाजप सोबत राहिलो त्या भाजप सोबत कधी विलिनीकरणाची भाषा केली नाही, तर बाकी कोणासोबत विलिनीकरणाचा प्रश्नच येत नाही. मात्र काय होतं की सुमार बुद्धिमत्तेचे लोक आपली बुद्धी पाजळत राहतात आणि आपल्या बुद्धीला अनुसरून ते बोलत राहतात. कवी केशवसुतांच्या म्हणण्याप्रमाणे पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, ज्याची जेवढी बुद्धी आहे त्याच्यानुसार ते आपलं म्हणणं मांडत राहतात. त्याच्यावर आपण काय बोलावं असं मला अजिबात वाटत नाही. राईट टू रिकॉल हा महत्वाचा मुद्दा आहे आणि राईट टू रिकॉल जी कल्पना होती ती सगळ्यात आधी आपल्याकडे जी मांडलेली होती ती मला वाटते मुद्दा निधीचा आहे, पण तो निधीचा मुद्दा आहे हा वेगळीकडे जातोय. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चेपेक्षा वाद जास्ती होतोय. पण दोघंही, सुषमा अंधारे असतील किंवा राजू वाघमारे असतील, दोघंही आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या दोघांचेही आभार. आणि आता वळूया 0 ओव्हरमधल्या आमच्या पहिल्या प्रश्नावर. एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी काय कौल दिला ते पाहण्यासाठी पोल रिझल्टवर आपल्याला हा कौल मिळणार आहे पोल सेंटरला. आम्ही निधीसाठी पक्षांतर केलं, उद्धव ठाकरेंच्या फुटील खासदारांचं हे कारण पट्ट का? 46,000 प्रेक्षकांनी यावर कौल दिलेला आहे. 27% प्रेक्षक म्हणतायत होय कारण पट्ट, पण 73% प्रेक्षक म्हणतायत की फुटीर खासदारांनी दिलेलं निधीचं कारण त्यांना पटत नाही. आणि याच मुद्द्यावर संपादकीय पाहण्यासाठी 0 ओव्हरच्या या कार्यक्रमात संपादकीय पाहण्यासाठी थेट जाऊयात आमच्या एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. ओव्हर टू यू सरिता. धन्यवाद विजय. विरोधात असू तर निधी मिळत नाही म्हणून बाजू बदलतोय, हे विरोधातून सत्तेत येऊन बसणारे खासदार सांगतायत. हे आताच नव्हे तर ह्या आधीही बाजू बदलणाऱ्यांनी दिलेलं कारण आहे. जर हे खरंच खरं असेल तर हे कारण नाही, हे ब्लॅकमेल आहे. सत्तेचा वापर करत जनमताचा, पराकोटीचा अनादर आहे. आपल्याला, जनतेला सुद्धा या कारणांवर आक्षेप असायला हवा.
हा पैसा न सत्तेतील मंडळींचा आहे न विरोधातील. हा तुमच्या आमच्या घामाचा पैसा आहे, टॅक्स म्हणून दिलेला. पण आजचा प्रश्न हा निधी मिळतो का नाही ह्याचा नाही, तर निधीच्या वापराबाबतच्या बेफिक्रीचा आहे. जनतेसाठी मिळालेल्या निधीचा योग्य वेळेत वापर न करणे हा सुद्धा निधीचा गैरवापरच आहे. निधी वापस जाऊ देणे, निधी असूनही तो टर्म अखेर शिल्लक ठेवणे, ह्याला अजून काय म्हणणार? आज वाघ, ससे, शिकारी अशी चर्चा विधिमंडळात सुरू असताना ह्याला झाडाला उलटे लटकवा, त्याला झाडाला उलटे लटकवा अशी वक्तव्य केली जात होती. मग जनतेच्या घामाच्या पैशाचा वापर आपल्या राजकारणासाठी करणाऱ्यांना किंवा जनतेचा पैसा जनतेपर्यंत न पोचवणाऱ्यांना काय सजा द्यावी? थोडी ह्याची पण चर्चा विधिमंडळात झाली तर चांगलं नाही का? विजय. म्हणजे आता आपण पाहणार आहोत राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आज नेमकं काय घडलं. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा खरं तर दुसरा दिवस, पण खऱ्या अर्थानं आजपासूनच कामकाजाला सुरुवात झाली. 17 जागांसाठी नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत जिंकलेल्या उमेदवारांनी आज आमदारकीची शपथ घेतली. या शपथविधीनंतर महाराष्ट्र विधान परिषदेतल्या एकूण 78 सदस्यांपैकी केवळ भाजपचे 35, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 सदस्य असतील. आणि अपक्षांच्या पाठिंब्याने विधान परिषदेत महायुतीचा आकडा हा 60वर पोहोचलाय, तर मवियाचा आकडा हा केवळ 13वर रोडावलाय. विधान परिषद आमदारांच्या शपथविधीनंतर आज शेतकरी कर्जमाफीवरून ठाकरेंचे आमदार अंबादास दानवेंनी सत्ताधाऱ्यांना आक्रमक प्रश्न विचारले. जलसंधारणाची कामं कशी भाजपच्या नेत्यांना दिली जात आहेत, त्यात काही नेत्यांचा हस्तक्षेप आहे असे गंभीर आरोप दानवेंनी केले. आणि त्यावरूनच मग सत्ताधाऱ्यांकडून बच्चू कडूंपासून मंत्र्यांची उत्तरं आली. पण आजचा दिवस गाजला तो विधानसभेतल्या कामकाजानं. विधानसभेच्या आजच्या वादळी कामकाजाची सुरुवात झाली ती पारंपरिक वादानं. तो वाद होता मंत्र्यांच्या सभागृहातील अनुपस्थितीचा. खरं तर विरोधकांनी प्रश्न विचारले की त्याच्या उत्तराची जबाबदारी ही त्या खात्याच्या मंत्र्याची असते. पण त्यात एक तरतूद आहे की मंत्र्यांना एकाच वेळी दोन्ही सभागृहांमध्ये उपस्थित राहणं शक्य नसतं किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असलेल्या जबाबदाऱ्यांमुळं त्यांना प्रत्येक वेळी सभागृहात उपस्थित राहणं शक्य नसतं. म्हणून अधिवेशन काळापुरता अशा सगळ्या खात्यांचा कार्यभार हा राज्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांकडे सोपवला जातो. नेमकी त्याच पार्श्वभूमीवर मवियाच्या नेत्यांकडून गेल्या काळात पार पडलेल्या जवळपास सगळ्या अधिवेशनात एक मागणी करण्यात येते, ती म्हणजे त्या खात्याच्या मंत्र्यांनी उपस्थित राहावं आणि आपापली उत्तरं द्यावीत. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आजही ही मागणी मान्य केली नाही. त्यांनी नियमांवर बोट ठेवून 2019 सालचं एक उदाहरण दिलं आणि तिथंच वादाची ठिणगी पडली. मंत्रिमंडळातील कोणताही मंत्री हा प्रत्येक उत्तरासाठी जबाबदार असतो. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते. आपल्याला पण माहिती आहे 2019 मध्ये पण आपण बघितलंय, 2020 मध्ये पण आपण बघितलंय. मध्ये रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे. 19 आणि 20ला झालं नव्हतं. चुकीची माहिती येऊ नये अध्यक्ष महोदय. राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो. मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं. चला 19ला काय होतं? 2019ला महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः उत्तरं दिली का सभागृहामध्ये? देत होते का स्वतः उत्तरं? ते सुद्धा असे अधिकार देत होते ना त्यांच्या मंत्र्यांना. 2019 ते 22 महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा पद्धतीचे अधिकार त्यांच्या मंत्र्यांना दिलेले होते. त्याच्यापेक्षा वेगळं आता काही झालेलं नाही. तुमच्या काळात चालतं, तुम्ही होता त्यावेळी चालायचं आणि आता का चालत नाही? हे सारं पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की सत्ताधाऱ्यांकडून फक्त शंभूराज देसाईंनीच का उत्तर दिलं? तर ऐका, त्याचं झालं असं की आजच्या प्रश्नोत्तराच्या सुरुवातीला अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या अधिवेशनापुरतं काही खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे दिल्याचं जाहीर केलं. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडच्या खात्याचा भार इतर कुणाकडेही दिलेला नाही, पण एकनाथ शिंदेंनी आपल्याकडच्या खात्यांची जबाबदारी ही इतरांकडे वाटून दिली. विरोधकांच्या प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी असा पर्याय निवडला जातो असं म्हणत मवियाच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. पण त्यामुळं ठिणगी पडली ती दोन्ही शिवसेनेत. पण त्यानंतरही राहुल नार्वेकरांनी निर्णय मागे घेतला नाही. हा सगळा वाद संपला असं वाटलं होतं, पण दुपारी 12:15च्या सुमारास
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात आले आणि त्यांनी आदित्य ठाकरेंना उत्तर दिले. अरे ते तुमचे हे कुठे गेले, मित्र कुठे गेले, हे बाकी लोक कुठे गेले? घरी गेले. घरी गेले का? इकडे येत आहे. अध्यक्ष महोदय, आज मी त्यांना सांगू इच्छितो की काल जो एक जोर का झटका धीरे से लगा है, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे आता ते नाही आहेत, नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू. अरे काय नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचा वेळ वाया घालवायचा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विजय भाऊ तुम्ही समजदार आहे, तिथे जयंतराव, नाना भाऊ, हे तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले, काय पोराटोरांच्या नादाला लागता तुम्ही. आपण पाहिलं की एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं, पण त्यावेळी आदित्य ठाकरे जे सभागृहात नव्हते ते विधिमंडळाच्या बाहेर मीडिया स्टँडवर आले आणि त्यांनी आपल्यावर झालेल्या किंवा शिंदेंनी केलेल्या आरोपांची उत्तरं दिली. आणि मंडळी, आता वेळ 12:30ची. विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना सभागृहासमोर एक लक्षवेधी आली आणि मवियाचे नेते संतप्त झाले. लक्षवेधी होती तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व आणि समान नागरी कायद्यासंदर्भातली. नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदेंनी ही लक्षवेधी मांडली. विषय अत्यंत संवेदनशील असल्यानं त्यावर कोणतंही विश्लेषण करण्याआधी सभागृहात नेमकं काय घडलं ते आपण पाहूया. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझा आता प्रश्न आहे की राज्य सरकार ज्या पद्धतीने उत्तराखंडमध्ये, गुजरातमध्ये आणि गोव्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल आणण्यात आलेलं आहे, त्याच पद्धतीचं युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल आपलं राज्य सरकार आणणार का, ते कधी आणणार, माझा असा आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय. आता त्यांना बोलू दे, बोला. माईक UCC कायदा ते बिल सभागृहामध्ये यावं किंवा ते महाराष्ट्रामध्ये लागू करावं अशी आपली मागणी आहे. नक्कीच त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत आणि आपलं सरकार UCCच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये 100% सकारात्मक आहे. मंडळी, नीट ऐकलत ना? गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तिहेरी तलाक ते महिला अत्याचारांवरून अत्यंत कठोरपणे निर्णय घेतले जातील असा विश्वास सभागृहात दिला. पण या संपूर्ण चर्चेदरम्यान मुस्लिम महिलांवरच्या अत्याचाराची उदाहरणं देण्यात आली. देवयानी फरांदेंनी नाशकातील काही प्रकरणं सभागृहासमोर मांडली. त्यावर योगेश कदमांनी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं. पण विषय एका विशिष्ट धर्माशी जोडण्यात आला. त्यावेळी सत्ताधारी महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपल्याच सरकारला धारेवर धरलं. मला एकच प्रश्न विचारायचा आहे. या लक्षवेधीमध्ये माझे सहकारी देवयानी फरांदेजीने काही प्रश्न उपस्थित केले हैं मुस्लिम महिलांवर. इस तरीके का अत्याचार सिर्फ मुस्लिम महिलाओं के ऊपर हो रहा है? क्या ये प्रश्न मैं पूछ सकती हूँ, उसका जवाब दिया जाएगा कि इस तरीके का अत्याचार सिर्फ मुस्लिम महिलाओं के ऊपर हो रहा है क्या? दूसरा, पॉलीगैमी मुस्लिम्स में अलाउड है मुस्लिम लॉ अंतर्गत. पाकिस्तान ने कुछ नया नहीं किया है. पाकिस्तान ने मुस्लिम लॉ जो हमारा कुरान जो कहता है उसको इम्प्लीमेंट किया है. क्या पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में अलाउड है, लेकिन क्या सिर्फ मुस्लिम्स ही पॉलीगैमी कर रहे हैं क्या? बहुपत्नीत्व केवळ मुस्लिम धर्मात नाही तर सगळ्याच धर्मात आहे. आणि जर पाकिस्तानात कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी होत असेल, त्याचं कौतुक आपल्या सभागृहात होत असेल, तर भारतातही असा कायदा आणणार का, असा सवाल आमदार सना मलिक यांनी विचारला. तोच भाजपचे आमदार अतुल भातखळकरांना पटला नाही. आणि मग काय घडलं तर महायुतीचे आमदार पुन्हा भिडले. ट्रिपल तलाकच्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही याच्याकरता ही लक्षवेधी आहे. सन्माननीय सदस्य त्या ठिकाणी कुराण, पाकिस्तान, मुस्लिम धर्मातल्या परंपरा याचं लेक्चर देत आहेत. ते लेक्चर आम्हाला ऐकायची गरज नाही. हा देश संविधानाने चालतो.
कुराणाने चालणार नाही, हे तुम्ही या ठिकाणी मी तर समजावून सांगतो, एवढं लक्षात ठेवा. मंत्री महोदय, आणि त्याला प्रश्न विचारायला मंत्री सांगा. महोदय, उत्तर द्या. हा, मंत्री महोदय, इकडे भाजपनं आपल्याच मित्रपक्षातल्या आमदाराला घेतलं आणि त्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनीही उत्तर द्यायला सुरुवात केली. तोच सना मलिक यांचे मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते जयंत पाटील उभे राहिले. आमदार सना मलिक यांना बोलू दिलं जात नाही असं म्हणत विरोधी पक्षामधल्या जयंत पाटलांनी सत्ताधारी महायुतीतल्या सना मलिकांना पाठिंबा दिला. सना मलिक या अतिशय स्पष्टपणाने मतं मांडत होत्या. त्यामुळं आपल्या मतं आवडत अगर न आवडत, मतं आवडत अगर न आवडत, आपण त्याच्यावरती चर्चा करतोय. आवडत अगर न आवडत, या सभागृहाची प्रथा परंपरा आहे. कुणीही काही मतं मांडली तर ती ऐकून घ्यायची आणि त्याच्यावर उत्तर द्यायचं. उत्तर द्यायचा अधिकार मंत्री महोदयांच्याकडे असताना सना मलिक यांना अडवणं योग्य नव्हतं. मी सना मलिकांना समर्थन देतो. त्यांचं काय म्हणणं आहे ते पुन्हा आपण ऐकून घ्यावं. ठीक आहे. मंडळी, शिंदेंच्या शिवसेनेचे कामगार नेते किरण पावसकर यांनी अपेक्षेनुसारच आपल्या कालच्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण दिलं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 लोकसभा खासदारांच्या शिवसेनेतल्या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार श्रीकांत शिंदे यांची भलामण करण्याच्या प्रयत्नात पावसकरांनी हा वाद ओढवून घेतला होता. एकीकडे सांगितलं जातं की आजपर्यंत मला सांभाळलं, आता दुसऱ्याला सांभाळा, मग माझ्या मुलाला सांभाळा, हे वाक्य उच्चारून पावसकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेची चक्क पाळणाघराशी तुलना केली. धक्कादायक बाब म्हणजे 2012 सालच्या शिवसेना मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या रेकॉर्डेड भाषणात ते वाक्य अतिशय भावूक होऊन उच्चारलं होतं. बाळासाहेब म्हणाले होते की आजवर तुम्ही मला सांभाळलं, तसंच उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा. त्यामुळे पावसकरांनी बाळासाहेबांच्या त्या भावनिक मुद्द्यावर गैरलागू भाष्य केल्याची टीका होत होती. त्या टीकेवर स्पष्टीकरण देताना पावसकरांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आपल्याकडून कधीही अवमान झाला नाही आणि होणारही नाही असा आव आणला. तसंच आपण केलेली टीका ही उद्धव ठाकरेंवर होती असा दावाही त्यांनी केला. पावसकरांनी आपल्या पत्रकार परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेवर, उद्धव ठाकरेंवर आणि त्यांच्या नेत्यांवर तोंडसूक अधिक घेतलं. तसंच आपलं वाक्य चुकीच्या पद्धतीनं दाखवल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे पावसकर कालच्या सोहळ्यात काय म्हणाले, मग त्यांनी आपलं म्हणणं नेमकं काय होतं हे स्पष्ट केलं आणि त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनेही प्रतिक्रिया दिली. आपण पाहूयात नेमकं काय घडलं. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, हे सगळे आल्यानंतर यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. एकीकडे सांगितलं जातं आजपर्यंत मला सांभाळलं, तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातं की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं जे जे लोक माझ्याबरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे. हा फरक आहे आजच्या गोष्टीत. आपली सगळी पापं झाकण्यासाठी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आधार घेतला. मी एक गोष्ट आपल्या समोर इतर प्रश्नांना उत्तर द्यायच्या पूर्वी एक स्पष्ट शब्दात क्लिअर करू इच्छितोय. हिंदुस्थानातील, फक्त महाराष्ट्रातीलच नाही, पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान कोण करण्याचं धाडस करणार नाहीत, केलेलं नाही, करणार नाहीत भविष्यामध्ये. आणि जर कोण करत असेल तर ते आम्ही सहनही करणार नाही. त्यांनी आता पत्रकार परिषद घेतली ना, त्यांनी सांगितलं ना, स्पष्ट खुलासा केला ना, त्यांनी बाळासाहेबांच्या वक्तव्यावर भाष्य केलेलं नाही, परवाच्या मेळाव्यातल्या वक्तव्यावर भाषण केलेलं आहे. बाळासाहेब आमचं दैवत आहे आणि बाळासाहेबांचा अनादर कोणीच करू शकत नाही. किरण पावसकर नाही, एक साधा शिवसैनिक पण करू शकत नाही. म्हणजे तुम्ही पाहिलं पावसकर काय म्हणाले होते, त्याच्यावर त्यांनी काय सारवासारव केली आणि त्यानंतर एकनाथ शिंदेनी त्यांची पाठराखण केली आहे. याच मुद्द्यावर आपण या झिरो अवरमध्ये इथेच थांबूया, पण तुम्ही पाहत राहा ABP.